आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार. अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्यांविनाच होणार. सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदारांची सही. तर मवियाच्या पत्रकार परिषदेलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी. अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केली नाही. यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेतून सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या आठवणी नावजाळा. मवियाच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकाऱ्यांचाच बहिष्कार. कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा, हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं. विरोधकांच्या पत्रकार परिषदेला ठाकरे सेना, काँग्रेसचे नेते हजर, तर शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांच्या गैरहजेरीवर बोलताना थोडा कम्युनिकेशन गॅप झाला. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. ते आमच्यासोबत असल्याचंही केलं वक्तव्य. राज्यात कुठेही हमीभावानं शेतीमालाची खरेदी नाही. सरकारची भूमिका शेतकरी विरोधी. विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, तर सरकारचा सावकारूपी बुरखा घातलेला चेहरा. राज्यात शेतकऱ्यांची लूट, वडेट्टीवारांची टीका. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता. लवकरच कायदेतज्ञांची बैठक होण्याची शक्यता. गुजरात सरकारनंतर आता राज्य सरकार देखील लव्ह जिहाद कायद्याबाबत गंभीर. रोज सकाळी उठून नवीन आरोप करणं योग्य नाही. आरोपांचं योग्य उत्तर मिळेल. अलिबाग जमिनीच्या वादावरून नार्वेकरांवर झालेल्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया. जागतिक भाषा दिनी विरोधकांच्या पत्रात मातृभाषेच्या चुका. बातम्यांमध्ये आलेले पॅरेग्राफ पत्रात जसेच्या तसे टाकले. आदित्य ठाकरेंना दाखवलं असतं तर त्यांनी दुरुस्त केलं असतं. फडणवीसांची टीका. लाचखोरी प्रकरणात झिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाहीत. फडणवीसांकडून झिरवाळांना क्लीन चिट. माझ्याही कार्यालयात कुणी गैरव्यवहार केला तर कारवाई होईल. एसीबीला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य. फडणवीसांची स्पष्टोक्ती. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार. प्रत्येक शंकेचं उत्तर मिळावं हा आमचाही आग्रह. मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नये. फडणवीसांचं आवाहन. कुणी दादांच्या अपघाताचं राजकारण करू नये. रोहित पवारांना जे हवंय ते त्यांनी यंत्रणांकडे बोलावं. राजकारण करून विषयाचं गांभीर्य कमी करू नये. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. रामशास्त्री प्रभूणेंच्या पुण्याच्या फडणवीसांच्या भाजपनं तालिबान केला. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. देवेंद्र फडणवीस आणि काशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच. अंगावर आले तरी शिंगावर करण्याची भाषा करू नये. सपकाळांचा इशारा. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. या चर्चेनंतर सर्वांना सर्व माहिती आहे असाही केला दावा. विलीनीकरणाच्या चर्चा सध्या थांबल्या आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. शरद पवार सर्वांना बोलावून चर्चा करतील तेव्हा पाहू. देशमुखांकडून स्पष्ट. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीचं 60व्या वर्षात पदार्पण. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून ट्विट करत शरद पवारांचं कौतुक. पोलीस निरीक्षक रमेश तडवींच्या पत्रावर विकास गोगावलेंची प्रतिक्रिया. तडवींचा माझ्या चार्जशीटशी कोणताही संबंध नव्हता. या प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी आवश्यक असल्यास नार्को टेस्टलाही तयार असल्याचं गोगावलेंचं वक्तव्य. वारंवार बदली होत असल्याने मनस्ताप. रायगडातील पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं. पत्रानंतर तडवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत समाधानकारक आश्वासन मिळाल्याचा तडवींचा दावा. पाशा पटेल अधूनमधून राजकीय बांबू लावतात, पण बांबू कसा लावायचा ते आम्हालाही सांगत चला. पाशा पटेल यांच्या बांबू मिशनवरून अशोक चव्हाण यांची मिश्किल टिप्पणी. ईव्हीएम आकडेवारीत तफावत आढळल्याने कोर्लई गडाच्या निवडणुकीचा वाद उच्च न्यायालयात. भाजपच्या मनस्वी मोहिते यांच्या विरोधात शिंदे गटाच्या ज्योती नागावकर विजयी. बुलढाण्यातील चिखला गावात शिवपुतळ्यावरून झालेल्या राड्यानंतर आरोपी सरपंच गणेश काकडे अटकेत. संबंधित महिलेने स्वतः कपडे फाडले. आरोपी सरपंचाचा दावा. या संपूर्ण प्रकरणाचं मास्टरमाइंड स्थानिक आमदार मनोज कायंदे असल्याचं वाटतंय. कपडे फाडल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा गंभीर आरोप. आम्हाला प्रोटेक्शन द्या, पोलिसांकडे मागणी.
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांची चिखला गावाला भेट। गावातील दोन्ही गटातील लोकांनी शांतता ठेवावी तर बाहेरच्या काही लोकांनी येऊन जातीय रंग देऊ नये, आमदार सिद्धार्थ खरात यांचं आवाहन। बुलढाण्याच्या चिखलामधील शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री कांदे यांचा राजीनामा। शिवसेना नेते शशिकांत खेडेकरांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती। मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला। मध्यरात्री शंभूप्रेमींकडून मोहोळ एसटी स्टँड समोर हा पुतळा उभारला। परवानगी नसल्यानं प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली, मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध। बेळगावच्या पिरणवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवणार। भव्य पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली। हजारो ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांचा या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग। जीएसटी अधिकारी मयत सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांना प्रकाश आंबेडकर यांचा फोन, न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असल्याची आंबेडकर यांची ग्वाही। प्रसाद लाड यांनी कुटुंबासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। प्रसाद लाड यांनी चिरंजीव शुभम यांच्या विवाहाचं निमंत्रण अमित शहांना दिलं। चेन्नईत इंटर्नशिपसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला। समुद्रात ग्रुप सेल्फी घेताना विद्यार्थी बुडाले। एका मुलीचा मृत्यू तर बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरू। मुख्यमंत्री फडणवीस स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात। भंडाऱ्याच्या मयुरी चौधरीचा चेन्नई समुद्रात बुडून मृत्यू। मयुरीचा मृतदेह लवकरात लवकर ताब्यात देण्याची नातेवाईकांची मागणी। संबंधित प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही लवकर करण्याची कुटुंबियांची मागणी। भिगवणमधील मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाजाकडून संताप व्यक्त। आज बारामती, इंदापूर आणि दौंड बंदची हाक। बारामतीत पार पडलेल्या सकल हिंदू समाजाच्या बैठकीत हा निर्णय। बारामती, इंदापूर, दौंडचा व्यापारी संघटनांचा बंदला पाठिंबा। नागपूर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शहीद चौक ते चिटणीस पार्क पर्यंत लॉंग मार्च। मुंबईतील बीकेसीत AI फॉर ॲग्री या कार्यक्रमाचं आयोजन। शेतीतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर जागतिक परिषदेचं उद्घाटन। जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती। तृतीयपंथी समुदायासाठी वीज भांडवल योजनेला मान्यता। सरकारकडून 9 कोटींची तरतूद। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला मान्यता। तृतीयपंथीयांना 25,000 लघु, 50,000 मध्य तर 2 लाखापर्यंत कर्जाचा लाभ मिळणार। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा 76 धावांनी पराभव। भारताची फलंदाजी कोलमडली। भारतीय संघ 111 धावांवर ऑल आऊट। दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाची चमकदार कामगिरी। हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात चक्क मंदिराच्या कळसावरून उधळल्या नोटा। नोटा वेचण्यासाठी भाविकांची झुंबड। अकोला जिल्ह्यातल्या मनारखेड गावातील ही घटना। एसटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा। राज्य सरकारकडून 100 कोटींचा निधी उपलब्ध। राज्यातील 86,000 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थकीत वेतन जमा होणार। अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थिनी बेशुद्ध। रुग्णालयात सोडवला गणिताचा पेपर। अनंतराव देशमुख ज्युनियर कॉलेजमधील ही घटना। प्रकृती स्थिर झाल्यानंतर परीक्षा दिली। अमरावतीच्या मेळघाटात मनरेगा बचावाचा एल्गार। चिखलदरा तालुक्यातील मोठ्या संख्येने मजूर मनरेगा बचाव यात्रेत सहभागी। सापडलेले 10 तोळे सोनं मूळ मालकाला परत। रायगडच्या रोहा तालुक्यातील वरसे येथील घटना। रोहा पोलिसांनी सोनं मालकांच्या स्वाधीन केले। निफाड तालुक्यातील कोटमगाव रेल्वे पुलाला ट्रकची धडक। ट्रकची धडक बसून स्लॅबचं नुकसान। हाईट गेज बसवले तर उंची कमी केल्यानं बस ट्रॅक्टर वाहतूक ठप्प। हिंगोलीतील काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। वसमत शहरासह अनेक ठिकाणी हलक्या पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान होण्याची शक्यता। गहू, तूर, आंबा उत्पादक शेतकरी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चिंतेत। कोल्हापूरच्या पोंडा घाटात अवकाळी पावसाची हजेरी। सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने वाहन चालकांची तारांबळ। गेल्या आठवड्यात लासलगाव बाजार समितीत 3,520,000 क्विंटल लाल कांद्याची आवक। दरात 70 रुपयांची घसरण। गोंदिया जिल्ह्यातील डवकी पुराडा रस्त्याची दयनीय अवस्था। रस्त्यावर तब्बल 12 किलोमीटरपर्यंत खड्डे पडले। आमदारांच्या घराकडे जाणारा रस्ताही खराब। ग्रामस्थांचा संताप। तातडीच्या दुरुस्तीची मागणी।